नमस्कार. संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत मी विश्वास सुतार कोल्हापूर आपणाशी एका विषयावर संवाद साधणार आहे. आज ज्या विषयावरती मी आपणाशी बोलणार आहे आणि गाणारही आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे, माझी संगीत दृष्टी आणि सर्जन प्रयोग. यामध्ये मी संगीताच्या विषयाकडं कोणत्या दृष्टीनं पाहतो, कसा विचार करतो, चिंतन करतो, हे आपणाशी शेअर करणार आहे. आणि पुढे सर्जन प्रयोग या अंतर्गत केवळ विचार चिंतन करून थांबणं योग्य नाही, तर या विचारांच्या अनुषंगानं, दृष्टीच्या अनुषंगानं काही प्रयोग केले पाहिजेत, सर्जनशील कृतीही केल्या पाहिजेत, असा विचार करून मी आज हा विषय आपणासमोर मांडणार आहे. तत्पूर्वी शिवाजी विद्यापीठानं हा जो व्याख्यानमालेचा यज्ञ मांडलेला आहे त्याबद्दल प्रथमतःच त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर अंजली निगवेकर, आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर विनोद ठाकूर देसाई, प्राध्यापक निखिल भगत, या सर्वांचं योगदान या व्याख्यानमालेत आहेच. त्याचबरोबर सर्व कलाकार, शिक्षक वृंद आहेत विद्यापीठामधले, सर्व संगीत साधक, कलाकार, अभ्यासक, ही व्याख्यानमाला ऐकणारे सर्व रसिक आणि विद्यार्थी मित्र. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे व्याख्यान ऑनलाईन ऐकायला, पाहायला मिळत आहे. हे व्याख्यान आपण ऐकावं, आपण हे समजून घ्यावं आणि आपल्या कृतीत आणावं, आम्हाला प्रतिसादही द्यावा. हे विचार, या कृती परिपूर्ण आहेत असा आम्ही दावा नाही करत, परंतु पुढच्या पिढीला किमान दिशा मिळावी, मार्गदर्शन व्हावं, असाच या व्याख्यानमालेचा हेतू आहे. संगीत ही एक अशी कला आहे जी माणसाला ऊर्जस्वल करते, ऊर्जा देते, जगण्याला बळ देते. म्हणजे आताच्या धावपळीच्या युगामध्ये ताणतणावाचं जग बहुतांशी दिसत आहे आणि ही खरी गोष्ट आहे. माणसाच्या जगण्याची गती इतकी वेगानं धावते आहे, माणसाला स्वतःसाठी वेळ देण्यात तो कमी पडतोय, स्वतःला वेळ देण्यामध्ये. आणि अशा काळात संगीत हे माणसाला तणावापासून मुक्त करण्यास मदत करणार आहे. एक संस्कृत श्लोक आहे पहा, काव्य शास्त्र विनोदेन काली गच्छती धीमता मूर्खांना व्यसने नच निद्रया कलहे नमा. हा श्लोक संस्कृत आहे. मराठीत काय म्हटलंय की काव्य असेल, शास्त्र असेल, विनोद असेल, सर्व कला आहेत, या कलांचा जो आश्रय घेतो, या कलांमध्ये जो रमतो, तो शहाणा ठरतो. याउलट मूर्ख माणसं कुणाचा आश्रय घेतात? मूर्खांना व्यसने नच निद्रया कलहे नवा. मूर्ख माणसंही व्यसनाकडे झुकतात, मूर्ख माणसंही निद्रा म्हणजे आळस, अज्ञान याकडे झुकतात आणि कलह म्हणजे भांडण तंट्यामध्ये आपला वेळ व्यतीत करतात. आपण शहाणं व्हायचं की मूर्ख व्हायचं ठरवूया. मला वाटतं आपण सर्वजण रसिक, सर्व कलाकार, साधक, अभ्यासक या अंगानं कलेकडे पाहिलं पाहिजे. ही कला आपण जर आत्मसात केली तर आपलं आयुष्य, आपलं मानवी जीवन समृद्ध तर होणार आहेच, परंतु आपल्याला एक प्रकारची झळाळी मिळणार आहे व्यक्तिमत्वाला.
आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास येणार आहे आणि आपल्या साधनेला, आपल्या सादरीकरणाला एक प्रकारची प्रतिष्ठाही मिळणार आहे. शेवटी आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट असतं आनंद, स्वानंद. हा आनंद आपण जर शोधायचा असेल तर कलेसारखं दुसरं माध्यम नाही. ठीक आहे, आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण एखादा व्यवसाय केला पाहिजे, पोट भरण्याचा व्यवसाय आपण केलाच पाहिजे. आपलं कुटुंबाचा चरितार्थ चालण्यासाठी आपण नोकरी व्यवसाय जरूर केलाच पाहिजे. परंतु या व्यतिरिक्तही स्वतःला म्हणून स्पेस हवे असेल, स्वतःला म्हणून आत्मानंद मिळवायचा असेल, समाधान मिळवायचं असेल तर एक कला जोपासली पाहिजे. यामध्ये संगीत ही एक श्रेष्ठ कला आहे. या कलेमध्ये आपल्याला गाता येतं, आपल्याला नाचता येतं, आपल्याला वाद्य वाजवता येतं, छान छान संगीताचा आस्वाद घेता येतो. किमान तानसेन नाही होता आलं, कानसेन तरी होता येतं. गीतम वाद्यम नृत्यम संगीत त्रय गुण मुच्यते असं म्हटलं. म्हणजे काय? गीत असतील, वाद्य असतील, नृत्य असतील, या सर्वांचा एक मेळ म्हणजे संगीत आहे. संगीत कुठं नाही हा आपल्याला खरं तर प्रश्न पडावा. याचं कारण आहे, आपल्याला वाटतं की हे वाद्य आहे हार्मोनियम, तिथं तानपूर आहे, तिथं इलेक्ट्रॉनिक तानपूर आहे, हीच केवळ संगीताची माध्यम आहेत का? नाही. मी तुम्हाला सांगेन की संगीत चराचराला व्यापून उरलेलं आहे. म्हणजे असं पहा, आपण कुठेही पहा, म्हणजे सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये आपण पाहाल ना तर सर्वत्र आपल्याला संगीत दिसतं. पहा ना, वाऱ्याचं झुळझुळ वाहणं, वाऱ्याची झुळूक हे सुद्धा एक संगीत आहे. पानांची सळसळ म्हणजे संगीत आहे. झरा वाहतो त्याचा आवाज, समुद्राची गाज, समुद्राला गाज असते बघा, समुद्राच्या काठाला आपण गेलो, लाटांबरोबर एक विशिष्ट प्रकारचा आवाज आपल्याला ऐकू येतो, ते मधुर संगीत असते. पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचे वेगवेगळे आवाज, वाहनांचा आवाज, इंजिनांचा, मशीनचा आवाज, असे कितीतरी आवाज आहेत. या आवाजानं संगीत होतं. आवाजाला नाद असं म्हणतात. नाद म्हणजे आवाज. नाद हा कानाला ऐकू येणारा पण असतो आणि माणसांच्या कानाला ऐकू न येणाराही आवाज असतो. म्हणजे आहत नाद म्हणजे सर्वसाधारण माणसाला ऐकू येणारा आवाज. म्हणजे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत जो आवाज असतो ना, तो आहत नाद असतो. म्हणजे तो आपल्या कानाला ऐकू येतो. परंतु त्यापेक्षा खाली आणि 20,000 हर्ट्झ पेक्षा वरचा आवाज हा मानवी कानाला अश्राव्य असतो, ऐकू येत नाही. त्याला अनाहत नाद म्हणतात. म्हणजे अल्ट्रासाऊंड आहेत ना, ते 20 हर्ट्झ पेक्षा कमी ध्वनी लहरींची असतात, त्यामुळे ते अनाहत असतात. मग वटवाघूळ हे आवाज ऐकू शकतं पहा. वटवाघळाला ती देणगी आहे. तर हे आहत नाद जे आहेत ते आपल्याला छानपैकी समजले पाहिजे, समजून घेता आले पाहिजे. आणि हे जे नाद आहेत यांचा एक सुरेलपणा सर्व नादांमध्ये आला तर मधुर संगीत तयार होतं. पहा ना, गायक काय करतात? आपला षड्ज लागावा असे सर्व गायक प्रयत्न करतात. वादक काय करतात? आपला तबला छान लागावा, षड्जला लागून असा प्रयत्न करतात. तंबोरा षड्ज पंचमशी जुळवला जातो, हो ना. आणि मग असं होत असताना या सर्वांचं एकत्रीकरण, संमिश्रण, संयोग म्हणजे संगीत आहे. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला हे सांगणार आहे. माझ्या घराला नाव आहे षड्ज. आता हा प्रश्न अनेकांना पडतो, म्हणजे जे संगीतात आहेत त्यांना कळतं की षड्ज म्हणजे 6 आहे. परंतु याचा आणखी व्यापक दृष्टीने आपण विचार केला पाहिजे.
ज्या ज्या लोकांना याचा अर्थ माहित नाही त्यांना प्रश्न पडतो की काय आहे ही कल्पना. तर मी त्यासाठी काही स्पष्टीकरण देतो. षड्ज म्हणजे काय आहे, तर षड्ज म्हणजे संगीतातला मुख्य स्वर आहे. सा आहे, परंतु तो मूलाधार आहे. मूलाधार म्हणजे मूळ आहे, तो सर्वांना पकडून ठेवतो. लक्षात घ्या, ही मोठी संकल्पना आहे. आपण या सृष्टीतला, या निसर्गातला किंवा व्यवहारातला कुठलाही आवाज ऐका, त्याला एक षड्ज असतो. विमान जेव्हा जातं ना आकाशातून, त्याचा आवाज ऐका, त्याचा एक षड्ज असतो, त्याचा एक सा असतो. आपल्याला वाटतं की आपण रियाज करावा तो फक्त वाद्यांचा सोबत घेऊन. नाही. आपण जर शेतात असाल, आपण प्रवासात असाल, रेल्वेच्या प्रवासात असाल, बसच्या प्रवासात असाल, तर तो एक विशिष्ट स्वर धरून आपल्याला नाद ऐकू येत असतो. तो षड्ज समजावा, तो मूलाधार समजावा आणि मग आपण गुणगुणावं मनातल्या मनात. तर षड्ज हा मूलाधार आहे. आणि संगीतामध्ये एका सप्तकात 12 स्वर जे असतात, ते 12 स्वर शुद्ध 7 आहेत, कोमल 4 आहेत, तीव्र 1 आहे. परंतु हे प्रत्येक जण षड्ज असतात. प्रत्येकाला षड्ज म्हणून वापरता येतं. तो जेव्हा षड्ज होतो ना, तो तेव्हा सापेक्षतेनं पुढचे सर्व स्वर बदलत जातात. आहे की नाही? प्रत्येक गायक आपला षड्ज लागावा म्हणून धडपडत असतो. प्रत्येक वादक आपलं वाद्य षड्जला लागावं, साला लागावं यासाठी कष्ट करत असतो. ही सगळी धडपड षड्जसाठी आहे. तुम्ही गात असाल, तुम्ही ऐकत असाल, तर गायकाचं गाणं ऐकताना किंवा गायक गाताना एक स्वर असा येतो की जो षड्ज असतो तार सप्तकातला, तो लावला रे लावला की क्या बात आहे, वा, टाळ्या पण वाजवू. हो ना? तर ती धडपड आहे. मानवी आयुष्याचंही काय आहे, हेच आहे. मानवी आयुष्य म्हणजे सुद्धा संगीत समजलं ना, तर आपली सगळी धडपड ही षड्जसाठी असली पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, आपल्या कुटुंबात 4-5 लोक असतील ना, तर प्रत्येक जण षड्ज आहे, सा आहे. तो प्रत्येकाशी सापेक्षतेनं व्यवहार करतो आहे. पण मी काय म्हणतो, या सर्वांचा षड्ज जुळला तर मधुर संगीत तयार होईल की नाही? प्रत्येकाचा षड्ज वेगवेगळा असेल ना, तर विसंवाद होईल, गाणं जगण्याचं बेसूर होईल. आणि म्हणून प्रत्येकानं आपला षड्ज एकमेकांशी समन्वयानं जुळवला तर मधुर संगीत जीवनाचे. आपण या संगीताचाही विचार करतो. माझी दृष्टी म्हणतो ना, ती ही आहे. संगीत असं कृत्रिमतेनं चाल गाऊन, रागाचे आरोह पाठ करून केवळ होत नाही. तो कोरडेपणा आहे, तो कृत्रिमता आहे. संगीत त्या पलीकडे आहे, गाणं त्या पलीकडे आहे. म्हणून तिला साधना म्हणतात. संगीत, गाणं हे पाठ्यपुस्तकातून केवळ शिकता येणार नाही, ऑनलाईन शिकता येणार नाही, नोटेशन काढून शिकता येणार नाही. गुरुच्या समोर मांडी घालून असा तानपुरा घेऊन गुरु समोर घेण्याची ही विद्या आहे. ठीक आहे, ऑनलाईन हे पूरक आहे, मार्गदर्शक आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात आपण याचा जरूर वापर केला पाहिजे. म्हणजे जेव्हा गुरु शिकवतात तेव्हा विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंग करून घ्यावं आणि ते रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा ऐकून त्या जागा, ते पलटे, त्या फ्रेजीस आपण जरूर बसवाव्यात. हा फार उपयोगाचा भाग आहे. मला आठवतं, मी जेव्हा गाणं शिकत होतो, अगदी लहानपणापासून संगीताचे माझ्यावरतीही संस्कार आहेत. आमच्या 2-3 पिढ्या संगीतात आहेत. आता तर आमचं सगळंच कुटुंब संगीतमय आहे आणि याची खूप मोठी उपलब्धी आमच्या कुटुंबात आहे आणि खूप मोठा आनंद, समाधान आम्हाला याचा आहेच. पण लहानपणापासून एक आंतरिक ओढ म्हणा किंवा उपजत असलेला गुण म्हणा, संगीताकडे मी आकृष्ट होत गेलो. जिथं जिथं काय मिळतं ते पाहत गेलो. मला आठवतं, गडिंग्लजचे मच्छिंद्र बुवा सर यांच्याकडं मी जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्ही छोटासा एक पॅनासॉनिकचा ऑडिओ रेकॉर्डर घेत होतो. त्या कॅसेट एकदम धाधा घ्यायच्या कॅसेट
आणि तो माझा आपला क्लास सगळा रेकॉर्ड करायचा, पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करायचा, घरी येऊन ऐकायचं आणि तिथे बसवायचं, असं आमचं काम चालायचं. आताच्या पिढीला किती मोठी गोष्ट उपलब्ध आहे, आपल्या मोबाईलमध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो. मला वाटतं याचा उपयोग आपण जरूर करून घ्यावा. तर संगीताचा प्रवास करताना गुरूंच्याकडं शिकण्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे एक काळ असा येतो, एक वेळ आपल्या आयुष्यामध्ये अशी येते की आपलं शिक्षण झालं असं आपण म्हणतो, परंतु ही गोष्ट चूक आहे. संगीतातल्या विद्यार्थ्यानं सतत साधक अवस्थेत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, नवनव्या गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे. तुम्हाला सांगू का, लॉकडाऊनच्या ह्या वर्षभराच्या काळात मी 3 नवे राग मी जे शिकलो नव्हतो ते शिकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती विचार केला, रियाज केला. म्हणजे झिंजोटीसारखा राग मी आता समाधान होईल असा 40 मिनिटं गाऊ शकतो. म्हणजे हे आपण स्वतःच शोधलं पाहिजे. शेवटी गुरु तुम्हाला 20-25% देत असतो, 75 ते 80% हे विद्यार्थ्यांनी, साधकांनी स्वतः करण्याची गोष्ट आहे. आलं का लक्षात? सोहनी पंचम सारखा राग मी या काळामध्ये शिकलो आहे. खूप असे राग आहेत की जे आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण शिकतो, परंतु नवे नवे राग ही आताच्या विद्यार्थ्यांनी सतत घेतले पाहिजेत. तर संगीताच्या सानिध्यात आपण किती राहतो. मी सर्वच विद्यार्थ्यांना असं सांगेन, आठवड्यातून 2 तास रियाज करण्यापेक्षा दर दिवशी अर्धा तास केला ना तर तुम्ही छान राहा. 8 दिवस तुम्ही तुमच्या साधनेपासून, रियाजापासून दूर राहाल ना तर महिनाभर आपण पाठीमागे जातो. सातत्य राहिलं पाहिजे. काही लोक ठरवतात की आपण रियाजला बसायचं, परंतु काहीतरी पळवाट काढतात आणि रियाज टाळतात, काहीतरी कारणं अडचणी येतात. मी सांगू का, माझा अनुभव आहे, तुम्ही जेव्हा अशा साधनेच्या वाटेवर जाल ना तेव्हा अडथळे, अडचणी खूप येतात, त्यांच्यावर मात करतात ते यशस्वी होतात. आणि खूप लोकांकडे मी या अनुषंगानं संगीत शिकण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत गेलेलो आहे. मग आमच्या गावचे श्रीकांत वनपुरी सर असतील, डॉक्टर भारती वैशंपायन असतील, पंडित सुधीर पोटे सर असतील, मारुती मिस्त्री असतील, चौगुले गुरुजी असतील, असे अनेक गुरु त्यांच्याकडे मी गेलो. नतमस्तक होणं आवश्यक आहे आणि शिकणं आणि रियाज करणं ह्याही दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तर त्या अनुषंगानं माझी दृष्टी ही अधिकाधिक व्यापक या सर्व लोकांच्यामुळे होत गेली, वाचनामुळे होत गेली, रियाजामुळे होत गेली आणि डोळसपणे होत गेली. आता दृष्टी आणि सर्जन या 2 गोष्टी मिश्र आहेत बरं का. म्हणजे तुम्ही जर तुमची विचारदृष्टी जर विकसित करत गेलात तर तुम्ही सर्जनशील होता, बरोबर आहे ना. आणि तुमच्या सर्जनामध्ये तुमची दृष्टी डोकावते. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण नुसतं केवळ रियाज करायचं नाही, केवळ वहीवरती नोटेशन दिले मॅडमनी म्हणून ते गायचं नाही. अलग लक्षात, तुमचा म्हणून एक थॉट त्यामध्ये आला पाहिजे, तुमची म्हणून एक प्रतिभा आली पाहिजे, विचार आला पाहिजे. म्हणजे काय तर सा लावण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला शोधता आली पाहिजे. असं पण आपल्याला करता येईल, पण साचा थोडा घुमारा घेऊन सा सा म्हणजे खर्जाचा थोडा टच घेऊन पंचमाचा षड्ज लागला ना तर तो अधिक प्रभावी ठरतो. म्हणजे स्वर लावण्याचे जे 3 गोष्टी आहेत, म्हणजे मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक अशी 3 सप्तक आहेत संगीतामध्ये. मंद्र म्हणजे सा ने ध, म्हणजे साच्या खालचे जे स्वर आहेत ते मंद्रात येतात, त्यांची जागा आहे नाभी. मंद्र सप्तक हे नाभीतून प्रकटतं, मध्य सप्तक हे कंठातून प्रकटतं आणि आपला जो उंच आवाज असतो षड्जाच्या वरचा तो मस्तक. अशी 3 ठिकाणं त्याची तज्ज्ञांनी मान्य केलेली आहेत, मांडलेली आहेत. तर आपला मंद्रामध्ये रियाज व्हावा, मंद्राला थोडं घेऊन आपण षड्ज पकडावा.
असा साचा रियाज. हा पंचम आहे. आणि आपली शारीरिक सुद्धा जी हालचाल आहे ही सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे असं जेव्हा मूठ करतो ना तेव्हा माझा प्रयत्न असतो की जशी मूठ मी अशी निश्चित केलेली आहे ना तसा माझा सा कंठामध्ये निश्चित व्हायला पाहिजे. हे पोषक आहे. गायक हातवारी करतो म्हणजे काय ते अनावश्यक गोष्टी नसतात. तो असा स्वर दाखवत असतो. सा रे 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 सा सा ने ध. जेव्हा असा होतो ना तेव्हा तो मंद्रात येतो. ध ध सा रे म प रे सा. ह्या आपल्या विचाराच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आणि गात असताना आपला चेहरा हसला पाहिजे, हो ना. नाहीतर आपल्या कपाला आठ्या पडता येईल, आपला चेहरा वेडा वाकडा होतो, गाणं नाही होणार आनंदी, समोरचे लोक नाही होणार आनंदी, त्याला नाही मिळणार आनंद. तर असं गाणं सहज भावानं व्हायला पाहिजे, स्थायी भाव झाला पाहिजे. गाणं म्हणजे आपण बोलताना कसं सहज बोलतो तसं गाताना सहज गाता आलं पाहिजे, सहज गायला पाहिजे. तर स्वरांचा अभ्यास संगीतामध्ये अष्टसिद्धी आहे बरं का. त्या अष्टसिद्धींचा विचार मी नेहमी करत असतो. या अष्टसिद्धी माझ्यापर्यंत कशा येतील, मला कशा साध्य होतील याचा मी सातत्याने विचार करतो. या अष्टसिद्धींच्या मार्गावरती मला जाता आलं तर माझ्याकडून सर्जनशील गोष्टी निर्माण होतील याची खात्री आहे. अष्टसिद्धी काय आहे तर संगीतामध्ये स्वराला प्राधान्य आहे, स्वरसिद्धी म्हटलं जातं. स्वर म्हणजे सा ते वरचा सा यांच्यामध्ये जे 12 स्वर आहेत ते आपल्या कंठात येतात. मला ही मोठी आनंदाची गोष्ट वाटते की हे स्वर माझ्या कंठात जेव्हा येतात ना तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो. किती मोठी गोष्ट आहे. मानवी कंठ म्हणजे एक चमत्कार आहे की नाही सांगा. मानवी कंठ चमत्कार आहे. त्याच्या ठिकाणी या एवढ्या जागेमध्ये हे सगळे स्वर आपापली ठिकाणं घेऊन आहेत आणि मला पाहिजे त्यातला तेवढा बाहेर काढतो आणि प्रकट करतो. ही मोठी गोष्ट आहे बरं का. ज्याला ज्याला ही साध्य होते ना त्यानं संगीत सोडू नये, संगीताची कास सोडू नये. काही वेळा उपजत गोष्ट असते आणि कष्टपूर्वक सुद्धा आपल्याला साध्य करता येते. म्हणजे साम साधा सानी सानी सागर ही बात आहे. आपल्याला साम तीव्र मध्यम आहे, साम शुद्ध मध्यम आहे, साग शुद्ध ग, साग कोमल ग, सारे शुद्ध रे, सारे कोमल रे, साप साधा कोमल, सानी कोमली, सानी शुद्धनी, सासा. हे स्वर आहे. या स्वरांचा अभ्यास आपल्याला हे सुरुवातीला फक्त तंबोऱ्यावर करणं जरा कठीण आहे. तंबोरा लावला तर आपण सा लावू शकतो, मग आपल्याला हार्मोनियम घ्यायची. म्हणजे सा आपण पाहायचं लागलाय का सा, सा लागलेला आहे. मग सा रे ग लागला, तो हार्मोनियम आपण बोटानं पाहायचा. ग लागलेला आहे, सा रे ग म प रे सा. असे आपण स्वतःला शोधत जायचं. गुरु शिकवत असतात परंतु आपण असं स्वतः शोधत प्रयत्न करत. मी माझ्या आता कळलं काही जे येतात विद्यार्थी, कारण आम्ही अशा प्रकारे केवळ नोटेशन वहीवर लिहून शिकण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा असा सल्ला देतो. तो प्रयत्न काय असतो तर एखादी, आणि शेवटी रागामध्ये बंदिशी असतात. त्या बंदिशी काय करतात तर त्या रागाचा आरोह आणि अवरोह आणि चलन जे असतं त्याला अनुसरूनच त्या रचल्या जातात. म्हणजे लटवुलजी सुलझा बालम लटवुलजी. मग मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही शोधा ना काय असेल. तर हा बिहाग आहे तर निसागम प. ओके, बिहागचं आरोहच आहे निसागम पनी
सा नि ध प म ग रे सा. तर मग नि सा ग म प हेच आहे. लट उलझी, बरोबर. आरोहाचा निम्मा पार्टच या बंदिशीच्या या शब्दांमध्ये आला आहे. लट उलझी सुलझा, नि सा ग म प नि सा नि, म्हणजे आरोहच पहिल्या ओळीत आलेला आहे. किती सोपं आहे. आणि मग हे विद्यार्थ्यानं 4-4 मात्रांचे खंड करून वहीवरती स्वतः लिहिलं ना, तर हे सर्जनशील काम आहे, हे नवनिर्माण आहे. आणि मी तुम्हाला सांगेन, हे सर्जनशील काम स्वतः केल्यामुळं ते दीर्घकाल स्मरणात राहणार आहे किंवा पक्क होणार आहे. किती छान गोष्ट आहे ना. म्हणून स्वराभ्यास, स्वर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. स्वर महत्वाचे आहे. स्वर आपल्या कंठात निश्चित झाले पाहिजेतच. मला का लक्षात. तर आपला षड्ज कोणताही असू दे, आपला आवाज कुठल्या रेंजला आहे, कुठल्या पिचला चालतो, स्केलला चालतो हे पाहिजे. म्हणजे आता मी काळी 1ला गातो, काही वेळा पांढरी 2ला मी रियाज करतो, सादरीकरणही पांढरी 2ला करतो. ज्याच्या त्याच्या पिचचा आणि रेंजचा तो प्रश्न आहे. परंतु मंद्रात आपल्याला येता आलं पाहिजे. मध्य सप्तकात विस्तार, आलाप, ताना करता आले पाहिजे. तार सप्तकातही आपल्याला जाता आलं पाहिजे. हे आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु हा विचार स्वरांचा आहे, स्वरसिद्धीचा आहे. आणि साधा हा कोमल ध जो आहे ना, हा कोमल ध धैवत हा हृदयाला भिडला पाहिजे. असा आपलं साधा हा वीर रसयुक्त आहे, तर तो असा फोर्स न लागला पाहिजे. साधा साधा द नि रे नि द प ध म प ग ग प ध प ग रे नि रे सा. हे बात आहे. ही स्वर सिद्धी जर असेल ना, तर ती सहज भावानं प्रकट होते. मग एकदा तुमच्या कंठात ही 12 स्वरांची स्थाने निश्चित झाली, तर कुठलाही राग आपण पटकन शिकू शकतो. म्हणजे प्राथमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना मी परीक्षा घेतो ना, तर अशीच परीक्षा घेत असतात. मग कुठल्याही विद्यापीठाची असेल, गांधर्वची असेल, तर भूप राग गा म्हटलं की सा रे ग प ध सा र प ग रे सा असा आरोह होईल. तर त्या विद्यार्थ्याला लगेच दुर्गाचे स्वर लावायला सांगितलं जातात. का? कारण ग च्या ऐवजी मध्यम आला पाहिजे ना. तर मग सा रे म प ध सा र प म रे ध सा. तो ये बात है स्वर सिद्धी की. स्वर सिद्धीमुळं या गोष्टी सहज होतात. कितीतरी मोठे मोठे गायक असे पटकन या स्वरावरून त्या स्वरावरून, म्हणजे परवीन सुलताना यांचं गाणं तुम्ही ऐका, परवीन सुलताना, किंवा चक्रवर्तींचं गाणं ऐका, अजय चक्रवर्तींचं, कौशिकी चक्रवर्तींचं गाणं ऐका, संजीव अभ्यंकरांचं गाणं ऐका, अभिषेकी, पंडित जसराज, भीमसेन जोशी, त्या मोठ्यांचं गाणं, मोठ्या लोकांचं आपण सतत श्रवण केलं पाहिजे. त्यांनी काय केलंय याच्या दृष्टीने विचार करतोय मी त्या गोष्टीवरती. आणि मग स्वरांची निश्चित होते. मग स्वर नुसते सा रे ग झालं नाही, तर पुढची स्थानसिद्धी पण महत्वाची आहे. स्थानसिद्धी काय करते? आपल्याला ठिकाण देते. स्वरांची ठिकाण पण झाली पाहिजेत. म्हणजे सा नि सा रे सा ध ध प म प ध ध नि प म प ग ग म रे सा. ही मंत्रामध्ये जेवढं आपल्याला खाली येता येईल हे स्थान आपलं निश्चित होतं. मग सा सा रे ग म प ध नि सा हा मध्य सप्तक झाला. आणि अजून पुढे तार सप्तकात स्थान आहे. सा सा रे ग ग ग म रे सा. म्हणजे मंद्र, मध्य आणि तार या तिन्ही स्थानामध्ये आपले स्वर निश्चित झाले. ही स्थानसिद्धी आहे. आता हे स्वर आणि स्थान निश्चित झाल्यानंतर लयसिद्धी महत्वाची आहे. नुसतं संगीत हे स्वरानं सिद्ध होत नाही, ते लयीनं सिद्ध होतं. सा रे रे ग ग म प, सा रे रे ग ग म म प प म म ग ग रे रे सा सा रे रे सा सा रे ग ग रे रे ग ग रे रे सा सा ने सा. ही लयकार जी आहे ती लय सुद्धा महत्वाची. संगीतामध्ये वेगवेगळी घराणे आहेत.
लयकारीला आणि विस्ताराला प्राधान्य देणारं जयपूर घराणं आहे. ग्वाल्हेर आलापाला प्राधान्य देणारं घराणं आहे. किराणा स्वर साधनेला स्वराविष्काराला देणारं घराणं आहे. याचा सगळा आपण विचार केला पाहिजे. त्याचं चांगलं काय काय आहे हे आपल्याला घेता आलं पाहिजे. आलं का लक्षात? तर लय ही अत्यंत महत्वाची. विलंबित लय असते. जेव्हा तुम्ही ख्याल गाता तेव्हा तो एक दमदारपणा आपल्या विलंबित लयीत आला पाहिजे. मध्य लयीत आला पाहिजे. अति द्रुत लयीत आपल्याला आला पाहिजे आणि अति द्रुत लयीत सुद्धा आपल्याला गाता आलं पाहिजे. ही लय सांभाळणं म्हणजे जणू काही दोरीवरून चालणाऱ्या त्या डोंबाऱ्याच्या मुलीसारखं आहे बरं का. ही कष्टदायक गोष्ट आहे, परंतु सिद्ध होणारी आणि सिद्धी प्राप्त करून देणारी गोष्ट आहे. पुढं वर्ण सिद्धी येते. वर्ण म्हणजे काय? तर शब्द. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बरं का. खरं तर संगीताला भाषा नसते असं म्हटलं जातं. संगीताला भाषा नसते, परंतु संगीतात जर भाषा आली तर ती अधिक प्रभावी आणि पूरक ठरते बरं का. म्हणजे संगीतात भाषा कशाच्या रूपाने आली? बंदिशच्या रूपाने आली, कवितेच्या रूपाने आली, गझलच्या रूपाने आली, आलं का लक्षात? गीताच्या रूपाने आली. आणि संगीत आणि शब्द, स्वर आणि शब्द यांचा जर मेळ झाला तर जे संगीत तयार होतं ते श्रवणीय होतं, अर्थपूर्ण होतं, भावाविष्कार करणारं होतं, रसाविष्कार करणारं होतं. किती मोठ्या गोष्टी आहेत है ना. म्हणजे गदिमाने लिहिले मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. आणि मग सुधीर फडके त्याला असं आडाणामध्ये बांधलंय, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. म्हणजे हे स्वर आहेत एकदम क्रोध आणणारे, एकदम आघात करणारे, आणि शब्द मातान तू वैरिणी. म्हणजे भरत आपल्या आईला रागानं जे बोलतो ते स्वरांच्या आविष्कारानं दाखवलेलं आहे. किती शब्द आणि स्वर यांची सांगड. कितीतरी गाणी अशी आहेत बरं का. म्हणजे सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. ही जी भावपूर्णता आहे ही संगीत, स्वर आणि शब्द यांनी किती. आता मी सुद्धा हे गाताना अगदी भावनिकता, भावनाशील झालेलो आहे. तर ही शक्ती संगीतात आहे, ही स्वरात आहे, ही लयीत आहे आणि वर्णात आहे, शब्दात आहे. तर ही शब्द सिद्धी जी आहे तीही आपण स्वतः आत्मसात केली पाहिजे. म्हणजे शब्दांची उच्चार सुद्धा काय आहेत? म्हणजे शब्दप्रधान गायकी आहे बरं का. शब्दप्रधान गायकी. आणि या शब्दप्रधान गायकीमध्ये म्हणजे यशवंत देव या संगीतकारांनी 2 पुस्तक लिहिलेले आहेत, शब्दप्रधान गायकी आणि रियाजाचा कानमंत्र. हे पुस्तक आपल्याकडे असायला हवे बरं का. म्हणजे हे सुगम गायन, लाईट म्युझिक कसं गावं हे सांगितलं. म्हणजे यशवंत देव हे संगीत, सुगम संगीताचे मोठे संगीतकार आहेत, परंतु ते शास्त्राचाही विचार करतात. काही विद्यार्थी असा विचार करतात की गाणं शिकण्यासाठी शास्त्रीय संगीत शिकलंच पाहिजे का? तर माझं उत्तर असेल होय. आपण मूलभूत संगीताचं शास्त्रीय ज्ञान आपल्याला घेता आलं पाहिजे. हे स्वरसिद्धीसाठी, लयसिद्धीसाठी, स्थानसिद्धीसाठी, वर्णसिद्धीसाठी 4 सिद्धी आता आपण सांगतो तुम्हाला. जे साध्या शब्दांचा विचार करा ना. आपण पसायदान ऐकतो तेव्हा पसायदानमध्ये चला कल्पतरूंचे आरव असं आपण म्हणतो. तर विचार केला पाहिजे, तो चला कल्पतरूंचे आरव असं नाही, चला असा शब्द तो नाही, तर चला असा शब्द. चल म्हणजे हलणारे. चला म्हटले की ते क्रियापद होतं, तर ते चला असं पाहिजे. आणि हलणारे हे नाम या अर्थाने येतात. हा, चला कल्पतरूंचे आरव असं नाही, चला कल्पतरूंचे आरव असं. चला म्हणजे शब्दांचा विचार हा गाण्यामध्ये, साधनेमध्ये, सादरीकरणामध्ये निश्चित व्हायला पाहिजे. पुढची सिद्धी आहे ती राग सिद्धी आहे. आपण जे मगापासून म्हणतो ना
रागांचं वर्गीकरण, रागांचा अभ्यास हा आपल्याला शास्त्रशुद्धपणे करता आला पाहिजे. म्हणजे सुगम संगीतात काय होतं, एखादा वर जे असलेला स्वर भाव दाखवण्यासाठी घेतला जातो. म्हणजे साधा आपला ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हा भूप मध्ये स्वर आहे, परंतु पुढे काय केले, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान शुद्ध मध्ये मांडला. लाईट म्युझिक मध्ये, अभंगामध्ये ही आपल्याला सोय आहे, परंतु शास्त्रांमध्ये राग दर्शन करताना आपल्याला असं करता येत नाही. काही राग तर असे आहेत त्याचे स्वर समान आहेत, परंतु त्याच्या चलनामुळं, त्यांच्या पकडीमुळं, त्यांच्या मुख्य अंगांमुळं ते राग वेगवेगळे असतात बरं का. म्हणजे मगाशीच आपण म्हटलं की भूप राग, सारे ग प ध सा र ब ग ग ब ग रे ग सा रे ध सा, हा भूप होतो. परंतु दैवतवर जर याचा न्यास केला, वादी केला, ग आणि ध या वादी संवादाऐवजी ध आणि ग केले तर हा राग बदलतो. सारे ग प ध प ध सा रे ध सा, हा राग देशकाल होतो. तसंच तिकडं आहे, पुरी आहे, मारवा आहे, सोहणी आहे. हे रागांचे स्वर समान आहेत, परंतु यांचं चलन वेगळे आहे. म्हणजे ध ने रे रे ग म धा म ध म ग रे नि ध नि रे नि ध सा, असा मारवा होतो. ध नि रे रे ग म धा म ग रे, म्हणजे रेवर जेव्हा जेव्हा येतो आणि ध वर तेव्हा मारवा होतो. त्याऐवजी नि रे ग म ग रे नि रे सा, नि रे ग म ध ग म ग म ध नि म ग म ग रे नि रे सा, असा कुरिया होतो. आणि सोहणी हा उत्तरांगात जातो. ग म ध नि सा नि ध नि सा नि ध नि ध नि रे सा नि ध म ध नि सा नि ध म ग म ध नि सा, ही बात है. कुरिया, मारवा, आणखी सोहणी, या रागांचा जो आविर्भाव, तिरोभाव ही कन्सेप्ट आहे ना, म्हणजे एका रागातून दुसऱ्या रागात जाणं, पुन्हा येणं, या गोष्टी आपल्याला राग शास्त्र अभ्यासानं साध्य होतात, होऊ शकतात. आपण कंटाळा न करता शिकलं पाहिजे आणि शक्य आहे. आता पुढची जी येते तर प्रबंध. प्रबंध म्हणजे काय, तर बंध काही गोष्टी आपण करायच्या, बंध, आणि त्याला जोडलेला आहे प्रबंध. प्रबंध म्हणजे संशोधन, ही पुढची गोष्ट आहे. संशोधन करणं, शोध लावणं, नव्या नव्या गोष्टी शोधत राहणं आणि त्या सिद्ध करणं, सादर करणं. मग आम्ही काय करतो, आता आमच्या सर्जनाकडे मी हळूहळू याच अंगाने जातो. म्हणजे सर्जन प्रयोग आणि दृष्टी ह्या दोन गोष्टी मिश्र आहेत असं मी मगाशी म्हटलेलं आहे. म्हणजे मी असं समजतो की प्रबंध म्हणजे काय, आता मी स्वर माझ्या कंठामध्ये आलेले आहेत, स्थानच निश्चित झालेली आहेत, पुढं अशी गोष्ट झालेली आहे की माझ्या अंगामध्ये लय आलेली आहे, मी ती वेगवेगळ्या तबला वादकांच्या साथीनं स्वतःकडे सिद्ध केलेली आहे, घेतलेली आहे. माझ्याकडे शब्द मी काही पाहतो, बंदिशींचा अभ्यास करतो, दुसऱ्याने पारंपरिक आलेल्या, दुसऱ्याने दिलेल्या रागांचाही मी अभ्यास करतो. आता मला प्रबंधाकडे गेलं पाहिजे आणि ते सहजपणे गेलं पाहिजे. म्हणजे काय, तर मधुवंती हा जो राग आहे ना, तो माझ्या खूप आवडीचा पण राग आहे. तर मधुवंती हा राग गाताना मला असं लक्षात आलं की अरे मधुवंती मला आवडतो, मी याचा विस्तार करतो, पण याची बंदिश कशी करावी. तर मग मी इतका त्याचा विस्तार करत गेलो आणि माझ्याकडं सहज शब्द बाहेर पडले. ही मधुवंती आहे. यामध्ये म्हणजे निंदरिया मोहे नाही आवत, निंदरिया मोहे नाही आवत,
तोरे दरस को मन तरपता निदरिया मोहे नाही आवत निदरिया मोहे नाही आवत. अशी मग बंदिश झाली. रैन अंधेरी कटत रही हूँ रैन अंधेरी कटत रही हूँ सेज पराई लागत निदरिया मोहे नाही आवत. हे सर्जन आहे, हा प्रबंध आहे. मग असे मी काही बडे ख्याल केले, असे काही छोटे ख्याल केले, वेगवेगळ्या तालात केले. म्हणजे शिवमत भैरव सारखा राग मला पटवर्धन बुवानी एकदा शिकवला आणि त्यांच्याकडनं मला बडा ख्यालच तेवढा मिळाला. आणि मग मी छोटा ख्याल स्वतःच्या प्रतिभेनं कृतीनं तो रचला. तोही सादर आम्ही नेहमी करत असतो. तर सांगायचा मुद्दा काय आहे, तर आपण एक एक स्तर पुढच्या पायरीवर जात आलं पाहिजे. प्रबंधाच्या पायरीवर आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि प्रबंधाच्या पायरीवर ही 7वी सिद्धी मी तुम्हाला सांगायला बोललो आहे. तर असा विचार करताना, सर्जनाचा विचार करताना तुम्हाला सांगतो मी आकाशवाणी सांगलीला सुद्धा अनेक गाणी मी लाईट म्युझिकच्या अंगाने गायलेलो आहे. तर संतांचे अभंग असतील, तुकारामांचे, नामदेवांचे, सैरोबांचे, विठोबांचे, जनाबाईचे, असे अभंग मिळवून मी त्यांना चाली दिल्या आणि त्या गायलेलो आहे. यामुळे होतंय काय, आपल्याला संधी मिळते. काही जण म्हणतात की ते कशाला आकाशवाणीची ऑडिशन द्यायची, शिवाजी विद्यापीठाच्या, गांधर्वच्या परीक्षा कशाला द्यायच्या. तर हे निमित्त असतं आपल्या अभ्यासासाठी. लक्षात घ्या, आपल्याला तो एक प्लॅटफॉर्म मिळत असतो, स्टेज मिळत असतं. त्या स्टेजचा आपण वापर करता आला पाहिजे. आपण समृद्ध असं एका भिंतीत, 4 भिंतीच्या आत बसून रियाज करून होत नाही. आपण या समाजापुढं वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, रोज परीक्षा देण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. या दृष्टीने मी आकाशवाणीचं शास्त्रीय संगीताचं पण, शास्त्रीय गायनाचं पण मी ऑडिशन दिली आणि दिल्लीला माझं रेकॉर्डिंग पाठवून मला अथोराईज त्यांनी केलं. म्हणजे त्या अनुषंगानं मी 25 राग 20 मिनिटं गाण्याचा, अर्धा तास गाण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामुळं माझं शेड्यूल ठरतं. आपलं सर्वांचंच असं ठरावं बरं का, की मी आज हे राग घेणार. आपण 25 रागांची यादी, 50 रागांची यादी आपल्या भिंतीवर लावावी. आज मी कुठला राग गायलो टिक करावी, दुसऱ्या दिवशी कोणता गायलो. यामुळे होतंय काय, सगळे राग आपल्या सोबत येतात बरं का. मी तुम्हाला सांगू का, रागांची ओळख झाली पाहिजे. आपण जर आपल्या घरामध्ये दार लावून बसलो असू आणि बाहेरून जर दार वाजवलं आणि कोणतरी आपल्याला आवाज दिला, तर आपण बाहेरच्या माणसाला कधी ओळखतो, त्याचा आवाज ऐकतो. अरे हा आवाज आहे ना, हा अमक्याचा आहे. जेव्हा आपल्याला आवाज ओळखता येत नसेल तर तो आवाज अनोळखी असतो, तो व्यक्ती अनोळखी असतो. आपल्या रागांचं आपल्याला असंच होतं. आपल्याला वाटतं की हा चालू असलेला राग आपल्याला माहिती व्हावा, याचं नाव समजावं, पण त्याची ओळखच नसेल तर कसं समजणार. त्याची ओळख करून घेण्यासाठी त्याच्या सतत सोबत राहिलं पाहिजे. आपण त्याची ओळख वाढवली पाहिजे, त्याच्याशी सलगी केली पाहिजे, आहे ना. जेव्हा सलगी कराल ना, तेव्हा राग आपल्या सोबत येईल, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून आकाशवाणीवरती मी अनेक गाणी गायलो. आकाशवाणीला आम्ही एक कार्यक्रम केला होता, श्रावणधारा, श्रावणाच्या काळात. तर तिथं सुनील कुलकर्णी म्हणून निवेदक होते. ते त्यांना एक कल्पना सुचली की ह्या कार्यक्रमाला 2 महिन्याचा तो कार्यक्रम होता, 8 गाण्यांचा. मी एक गायक होतो, आणखी सांगलीचे एक गायक होते, आणखी 2 गायक होतो आणि एक लेडीज गायक होते. तर ते मला म्हटले की ह्या 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत टायटल सॉन्ग म्हणून या कार्यक्रमाला, तर तुम्ही जर चाल लावा. तर म्हटलं लावतो. तिथंच मी चाल लावली अशी, श्रावणधारा या बरसती श्रावण. त्याने शब्द लिहिले, बरसती श्रावणधारा, श्रावणधारा बरसती श्रावणधारा, श्रावणधारा. सप्तसुरांची रंगीत गोप, सप्तसुरांचा रंगीत गोप. इंद्रधनूतून पहा जरा, इंद्रधनूतून पहा जरा. तुझ्याच साठी रसिकवरा, तुझ्याच साठी रसिकवरा. बरसती श्रावणधारा, श्रावणधारा बरसती श्रावणधारा, श्रावणधारा, श्रावणधारा.
गीताचंच शीर्षक गीत झालं, टायटल सॉन्ग. तर ही निर्मितीची जी गोष्ट आहे ना, ही सर्जनाची गोष्ट आहे ना, ती एक वेगळा आनंद देणारी आहे, स्वतःला समृद्ध करणारी. आणि म्हणून सतत सतत आपण असा शोध घेत राहिला पाहिजे की मला नवं काय करता येईल. आणि मग एक क्षण असा आला की माझ्याकडून आणखी एक सर्जनशील गोष्ट घडली. ती म्हणजे एका नव्या रागाची निर्मिती झाली. 2018ला आनंद पर्व नावाचं पंडित सुधीर कोटे सरांनी एक छान असं शिबिर आयोजित केलं होतं. 2 दिवस कोल्हापुरामध्ये मोठमोठे एक 40भर आर्टिस्ट आले होते आणि इतका संगीताचा माहोल तयार झाला होता. आणि मला आठवतं याच ठिकाणी मी सकाळच्या वेळी त्याच काळामध्ये तोडी राग गात होतो. आणि तोडी राग गातानाच एक चमत्कार झाला माझ्याकडून. एक गोष्ट घडली. काय घडली? सरे ग म ग रे ग रे सा रे ग सरे ग म रे सा रे द प म. अरे हा म लागला, हा शुद्ध म लागला जो तोडीमध्ये नाही. सारे म मला म ग रे सारे म सारे म मला म ग रे सारे म. हा मध्यम लागला आणि तो अनपेक्षित लागला आणि मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी पुन्हा तोच प्रयत्न करत राहिलो, रोज गात राहिलो. 8 दिवस मी तोडी खूप केला आणि त्याला मध्ये शुद्ध मध्यम आणला. आणि मग एक विशिष्ट असे फ्रेजेस झाले. म्हणजे सारे म माझा म ग रे सा सारे ग मारा मदनी र प ध प म ध प म मद म ग रे सा म सारे म सा म ध मदनी सा ने द प म मद म रे ने ध सा. असं होऊन एक स्वरूप तयार झालं. आणि मग असं मला वाटलं की अरे हा तर एक नवा राग होऊ शकतो. मी शोधत गेलो, आता याला बंदिश पाहिजे. आणि मग बडा ख्याल रचला. सहज ओघात आलं की हा राग सकाळच्या वेळी छान वाटतो, प्रसन्न वाटतो, छान मंगलमय वातावरण तयार होतं. तोडी हा सकाळचा राग आहे. आणि मग शब्द बाहेर पडले, सुख कर मधुर मधुर मनोहर रस मधुर हे सुख कर प्राप्त. आणि मग ते सकाळचं वर्णन माझ्याकडून लिहिलं गेलं, गायलं गेलं. सुख कर प्रात मधुर मधुर मनोहर रस मंजूर. हे सकाळचं वर्णन आहे. किती छान वातावरण आहे, मधुर आहे, मनोहर आहे आणि सर्व रसांचं असं मिश्रण आहे आणि ते मंजूळ आहे. आणि मग अंतरा गेला. कोकिल करे पपिहा बोले आता रस सुगंध सो. म्हणजे पक्षी, निसर्ग सगळा गात आहे. सर्वांच्या मध्ये चैतन्य आहे आणि सगळीकडे सुगंधानं ही सृष्टी न्हावून गेलेली आहे आणि या सृष्टीचा एक मी भाग आहे. असा हा विचार करून सुख कर प्रात. आणि मग असा सगळे
आता याला जोड म्हणजे छोटा ख्याल कसा जोडायचा हा विचार मी करत होतो आणि मला असं वाटलं की अशी सगळी रम्य पहाट आहे, सुंदर सकाळ आहे आणि माझ्याकडे माझा सखा आलेला आहे, माझा प्रियकर आलेला आहे, माझा परमेश्वर आलेला आहे. अशा तिन्ही अंगाने पाहिलं तर तो यावेळी आलेला आहे ना, तर तो माझ्याकडे थांबावा, तो त्यानं जाऊ नये असा विचार करून छोट्या ख्यालाचे शब्द आले. आयो रे मोरे घरवा, आयो रे मोरे घरवा, जाग उठे मोरे भागवा, आयो रे. बघ, तू माझ्याकडे आलेला आहेस, सखा म्हणून आलायस, प्रियकर म्हणून आलेला आहेस, परमेश्वर म्हणून आलेला आहेस, तर तू माझ्या घरी आलेला आहेस, माझं भाग्य उजळलेलं आहे. किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून तू जाऊ नकोस. पुढं काय म्हणते अंतऱ्यामध्ये, बाट तकत हूं निसतीन तुमरो, बाट तकत हूं, तुझी वाट पाहत होते रात्रंदिवस. बाट तकत हूं निसतीन तुमरो, बाट तकत हूं निसतीन तुमरो, पैया परत हूं. आता मी तुझ्या पाया पडते, तुला शरण जाते. पैया परत हूं आवना जाऊ, जाग उठे मोरे भागवा, आयो रे मोरे घरवा. क्या बात आहे. आणि मग हा राग तयार झाला. याला नाव दिलं विश्वतोडी. तोडीचं अंग खूप आहे आणि हा विश्वभर याचा असा हा पसारा, हा विस्तार आहे आणि म्हणून याला नामकरण केलं विश्वतोडी. शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये 28 जानेवारी 2019 साली हा सादर केला मी. खूप मान्यवरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, चर्चा झाली. अनेक थोर लोकांना मी स्क्रिप्ट करून 10 पानी स्क्रिप्ट करून हा राग कसा तयार झाला, नोटेशन, याचा विचार मी पाठवला. सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मी जवळजवळ 1700 राग व्याकरण या पुस्तकातून, अनेक पुस्तकातून 1700 राग चाललेत. अशा प्रकारचा राग कुठं झालाय काय, कुणी केलाय काय, तर मला अशी रचना कुठं आढळली नाही. पंडित विजय बक्षी पुण्यामध्ये असतात, त्यांनी मला पाठवलं की मंगलतोडी नावाचा असा राग तयार झालेला आहे. पंडित राम मराठेंचं एक बंदिश मी ती ऐकली, त्यांनी पाठवलेली. तर मी असं पाहिलं की त्यामध्ये त्यांचं चलन वेगळं आहे आणि ह्या विश्वतोडीचं चलन वेगळं आहे. स्वर मध्यमतेने आणलेला आहे, परंतु चलनानं हा राग वेगळा सिद्ध होतो. आणि अशा प्रकारे विश्वतोडीसारखी निर्मिती सर्जनशीलपणे माझ्याकडून झाली. प्रबंधाच्या अंगानं या गोष्टीकडे मी पाहतो. अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपण वेगवेगळ्या सातत्यानं करत असतो. मी तुम्हाला जरूर सांगेन की संगीतातील ज्या अष्टसिद्धी आहेत त्यातली सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाची सिद्धी कोणती असेल तर ती आहे शेवटची गानसिद्धी. गानसिद्धी, ही गानसिद्धी काय करते तर गानसिद्धी ही एक समाधी अवस्था करते. तुम्ही जेव्हा 40 मिनिटे एक राग गाता, 1 तास जेव्हा गात असता, तेव्हा तुम्हाला स्वतःला आनंद मिळत असतो. मी तुम्हाला सांगेन, जेव्हा आपल्या संगीत आविष्कारानं स्वतःला आनंद मिळतो ना, तेव्हा तो दुसऱ्याला मिळतोच. आता काही कलाकार हे सतत दुसऱ्यासाठीच गात असतात, म्हणजे कार्यक्रम हाच त्यांचा रियाज होय. परंतु असं कृपया होऊ नये. तुम्ही दुसऱ्यांसाठी गा, व्यावसायिक गा, अर्थार्जनासाठी गा, चालेल, परंतु स्वतःला आनंद मिळेल अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. आपण दुसऱ्यांसाठी कार्यक्रम करतो ना, तेव्हा स्वतःला आनंद मिळत असेल तर दुसऱ्याला मिळतो, तो देऊ शकतो आपण. परंतु दिवसातला काही वेळ हा आपल्यासाठी असा ठेवला पाहिजे की जिथं मी अंतर्मुख होऊन रियाज करेन, काही नवं शोधेन, समाधी अवस्था
किंवा आपण म्हणतो ध्यानमग्न राहणं, एका ठिकाणी बसून तपस्या करणं, ती कुठे जंगलात जाऊन करण्याची गोष्ट नाही. ती तुम्ही एका ठिकाणी बसून सिद्धी करण्याची गोष्ट आहे. आपण गायनाच्या अंगाने मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कुठल्याही देवाची पूजा करत नाही. मला ती आवश्यक वाटत नाही. ही गानसिद्धी मला त्याहून श्रेष्ठ वाटते. आणि म्हणून वेगवेगळे या वैचारिक अंगानं विचार करताना मी सतत या अंगानं कृती करतो. वेगवेगळ्या वाद्यांचा सर्चिंग करतो. नवं काय सापडेल, अनेक गाण्यांना सतत चाली लावत असतो, वेगवेगळं करत असतो. कदाचित अनेकांना ते आवडेल न आवडेल, रुचेल न रुचेल, पचेल न पचेल, परंतु आपल्याकडून आपण सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे, सतत काहीतरी पेरत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेन, 100 बिया आपण पेरू ना, 10 बिया तरी रुजतील, उगवतील, त्यांचे महावृक्ष होतील आणि ते दुसऱ्यांना उपयोगी पडतील, यावर आमचा विश्वास आहे. सध्या महात्मा बसवांना हे कर्नाटकातील श्रेष्ठ, कर्नाटकातील म्हणण्यापेक्षा संपूर्ण विश्वातील एक श्रेष्ठ असे प्रबोधनकार ठरलेले आहेत. त्यांच्यावर मी पुस्तक पण लिहिलेलं आहे, चरित्र लिहिलेलं आहे. तर त्यांची जी मूळ कन्नड वचनं आहेत ती आपण मराठीमध्ये आणलेली आहेत. महाराष्ट्रातील मला वाटतं हा पहिलाच प्रयोग असेल. अभिजात शास्त्रीय संगीत, सुगम संगीताचा वापर करून त्यांची वचनं आपण मराठीमध्ये आणली. कोल्हापुरातील बाळासाहेब पाटील उर्फ शिवानंद यांनी मराठीमध्ये भावानुवाद केलेला आहे. आमचा एक विद्यार्थी मित्र यश आंबोळे याच्या प्रयत्नातून आणि कोल्हापुरातल्या बसव परिषदेच्या वतीनं हा आम्ही प्रयोग तूच जगाचा सांगाती या दृष्टीनं एक अल्बम केलेला आहे. 11 गाणी यामध्ये केलेली आहेत. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये बघा वारकरी परंपरा आहे. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. वारकरी परंपरांमध्ये जे सांप्रदायिक भजनी मंडळ असतात त्यामध्ये यमन रागामध्ये जय जय रामकृष्ण हरी गायलं जातं, है ना. यमन मध्ये नेरे ग मला रे ग रे नेरे साय. मग आम्ही त्यामध्ये जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी अशा वेगवेगळ्या चाली लावतो यमन मध्ये. मी असा विचार करत होतो की बसवानांच्या या 11 गाण्यांच्या मध्ये सुरुवातीला आपण असं काय करावं. आणि मग मला एक गोष्ट सापडली की बसव पथामध्ये किंवा लिंगायतांमध्ये परस्परांचा स्वागत करताना शरणू शरणार्थी असं म्हणण्याची पद्धत आहे. ते शब्द मी पकडले आणि मग आम्ही रचना केली. शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी असंही वाढवत नेलं आणि छानपैकी एक असा तालांचा, सुरांचा, वाद्यांचा मेळ जमून एक माहोल तयार झाला. खूप छान अशी वचनांची ही गीतं तयार झालेली आहेत. वेगवेगळ्या रागांमध्ये प्रयोग केलेले आहेत. तेवरासारखा राग वापरलेला, तेवरासारखा ताल वापरलेला आहे, एकताल वापरलेला आहे, भजनी ताल वापरलेला आहे, रूपक वापरलेला आहे, बरं का. केहरवा असे ताल, विविध वाद्य तालांचा वापर करून, विविध वाद्यांचा वापर करून आमचा पुतण्या ओंकार यानं स्मृततृप्ती रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हे सगळं आता आपले मटेरियल आपल्या समोर येत आहे. खूप खूप असे प्रकल्प सध्या माझ्याही डोळ्यासमोर आहेत. मी असं विचार करतो की आपण क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे, आपण सर्जनशील सातत्यानं राहिलं पाहिजे, डोळसपणे शोध घेत राहिलं पाहिजे. त्यासाठी मात्र आपण आपली विचारदृष्टी ही हेतुसिद्ध डोळस ठेवली पाहिजे. अंधानुकरण केवळ नाही करायचं, तर आपण सतत सतत विचाराच्या अंगानं, सुराच्या अंगानं हा अभ्यास करत राहिला पाहिजे. नुसता अभ्यास नाही तर दुसऱ्या बाजूला सर्जनशील राहिलं पाहिजे. आपण असं राहू ना, तेव्हा आपण निश्चितच समृद्ध होऊ. समृद्ध होण्याच्या वाटा आपल्या आतमध्ये आहेत, आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरुमध्ये आहेत, आपल्याला ज्ञान देणाऱ्या शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये आहेत. आपण आज या गोष्टींमध्ये बोललो आहोत. तुम्हा सर्वांना माझे विचार ऐकले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. शिवाजी विद्यापीठालाही मनपूर्वक धन्यवाद देऊन मी माझं एक छोटंसं प्रात्यक्षिक असं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद.